सर, ज्यावेळी वर्षभराच्या कार्यकाळात तुम्ही घेतलेल्या या निर्णयांवर आपण नजर टाकतोय, मंत्रिमंडळाचं वाटप ज्या वेळेला होत होतं वर्षभरापूर्वी, त्यावेळेला अर्थ मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय हे दोघंही आपल्याकडे राहावे, कारण या माध्यमातून आघाडीतल्या इतर पक्षांच्या मंत्र्यांवर आपल्याला लगाम लावता येईल, कुठे ना कुठे कंट्रोल ठेवता येईल, असा उद्देश होता. असा एक आरोप तुमच्यावर केला जातो. त्या संदर्भात काय? असा कोणताही तशा प्रकारचा उद्देश माझ्या मनामध्ये नव्हता. सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाने माझ्याकडे कृष्णा खोरे महामंडळ दिलेलं होतं. फक्त 5 जिल्ह्यापुरतं मर्यादित ते डिपार्टमेंट होतं. त्याच्यानंतर पक्षानेच मला ग्रामविकास खातं दिलं, पाणीपुरवठा स्वच्छता खातं दिलं, त्याच्यानंतर पूर्ण राज्याचं पाटबंधारे खातं दिलं. आणि यावेळेस पक्षाच्या नेतृत्वानेच त्या ठिकाणी ठरवलं की ऊर्जा आणि प्लॅनिंग आणि फायनान्स, वित्त आणि नियोजन अशा प्रकारची खाती द्यायची, आणि ती मी घेतली. शेवटी प्रशासनामध्ये काम करत असताना आपली भूमिका जर चोख असेल तर कुठलंही डिपार्टमेंट चालवण्याच्या करता संबंधित व्यक्तीला कुठली अडचण त्या ठिकाणी येत नाही. आज देखील मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना अनेक विभागाच्या फाईल्स माझ्याकडे येतात, परंतु त्या फाईल्समध्ये जेवढी काही त्या विभागाला मदत करता येईल हीच भूमिका मी माझ्या परीनं ठेवत असतो. परंतु कधी कधी पेपरला बातम्या येतात किंवा कुठल्या तरी डिपार्टमेंटला झुकतं माप दिलं, कुठल्या तरी डिपार्टमेंटला कमी दिले. वास्तविक हे सगळे निर्णय घेत असताना राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्या फाईलवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण सही असते. हे कदाचित काही लोकांना माहिती नसेल आणि नंतर आमचे निर्णय त्या ठिकाणी होत असतात. अनेक वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून आपण काही बैठकी लावतात. त्या बैठकी या काँग्रेसच्या मंत्रालयांच्या संदर्भात असतात, त्यांच्या मंत्र्यांकडे ते विभाग असतात. त्यांच्या विभागांच्या बैठकी या अजित पवार कसे लावतात अशा पद्धतीच्या तक्रारी खुद्द कॅबिनेट दर्जाचे मंत्रीही काँग्रेसचे करताना पाहायला मिळाले. तसं नाही, हे आघाडीचं सरकार आहे. जसं काँग्रेस गेले सातत्याने मुख्यमंत्रीपद भूषवते, आम्ही उपमुख्यमंत्रीपद भूषवतोय. 2004 साली देखील जनतेने आम्हाला 71 जागा दिल्या, काँग्रेसला 69 जागा दिल्या. आमच्या नेत्यांनी ठरवलं की तरी उपमुख्यमंत्रीपदच घ्यायचं आणि काही खाती जास्त घ्यायची, काही मंत्रिपदं जास्त घ्यायची, काही महामंडळं जास्त घ्यायची. शेवटी वरिष्ठ जे ठरवतील त्या पद्धतीनं काम करायचं ही आम्हा लोकांची काम करण्याची पद्धत. आणि त्याच्यामुळं आढावा घेत असताना ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि नियोजन खातं हे वेगवेगळ्या विभागाला निधी देतं, ते निधी देत असताना तो निधी व्यवस्थितपणे खर्च होतोय का? दर 3 महिन्याला आम्ही त्यांना 25%, नंतर 50%, 9 महिन्यांनी 75% आणि वर्षांनी 100% रक्कम जी देत असतो, हा समाजाचा पैसा त्या विभागाला देत असताना त्या विभाग व्यवस्थितपणे खर्च करतोय का? त्यांना दुसऱ्या काही अडचणी येत आहेत का? त्या अडचणी येत असल्यानंतर वर्षाच्या शेवटी जागा होण्याच्या पेक्षा त्याच्या आधी आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये काही अंतर्गत प्रॉब्लेम असतील, माझ्या विभागाकडनं असतील किंवा संबंधित विभागाकडनं असतील, तर चर्चेच्या माध्यमातून त्या सोडवता येतात ना. कुठल्याही बाबतीमध्ये डायलॉग हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपण नुसतंच बाबा कशाला चर्चा करायची, ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल, ह्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ तर आपला काहीच नाही. लोकांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊन न देता आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांच्या हिताचे घेतलेले निर्णय राबवायचे, आणि ते निर्णय राबवत असताना त्याची अंमलबजावणी नीट होती का नाही हे शेवटी अर्थ विभागाला आणि नियोजन विभागाला बघावं लागतं. त्याकरता आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतो. आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री जसं कुठल्याही विभागाची बैठक त्या ठिकाणी घेऊ शकतात, तसं अर्थमंत्र्याला देखील आढावा त्या ठिकाणी घेता येतो आणि त्याच्यातून कुणाचंच नुकसान होत नाही, उलट मदतच होती असं मला स्वतःला वाटतं. पण गेल्या काळामध्ये सातत्यानं अजितदादा या शब्दातला दादा जो आहे तो जास्तीत जास्त मोठा करण्याचा प्रयत्न अनेकांकडून झाला. हा दादा दादागिरी करतो अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं गेलं का? मुद्दाम म्हणून एक उत्तम प्रशासक आहे, येत्या काळामध्ये राजकीय एक स्पर्धक आहे मोठा, आणि म्हणून डॅमेज करायचं म्हणून हे वाटतं की काय कारण आहे? मला त्याचं ती गोष्ट कळली नाही, कारण दादा हे टोपण नाव आहे. घरामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांच्या मध्ये, मराठी कुटुंबांच्या मध्ये सगळ्यात मोठी जी व्यक्ती असती, भाऊ असतो, त्याला दादा म्हणतात. सगळ्यात मोठी बहीण असते तिला अक्का म्हणतात, धाकटीला ताई म्हणतात. अशा पद्धतीची साधारण वर्षानुवर्ष हे सगळ्या गोष्टी चालत आल्यात. माझ्या कुटुंबामध्ये मी सगळ्यात मोठा असल्यामुळे साहजिकच मला दादा म्हटलं जातं. परंतु मी नेहमी कुणी मला विचारलं तर मी अजित पवार असंच त्या ठिकाणी सांगतो. आणि कधीकधी काही जणं एक बदनामीच्या रूपाने पण ह्यांची दादागिरी किंवा मधल्या काळामध्ये एक टग्या म्हणून शब्द वापरला गेला की त्याच्यामध्ये टगेगिरी.
वास्तविक टगेगिरी आणि दादागिरी करण्याच्या करता आपण समाजकारण राजकारणामध्ये आलेलो नाही आहे. माणूस शेवटपर्यंत नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मी देखील तशाच पद्धतीनं काम त्या ठिकाणी करतो. आज माझं वय वर्ष 52च्या पुढं गेलेलं असलं तरी देखील मला खूप काही अजून त्या ठिकाणी शिकायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे. माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेले बुजुर्ग माणसं समाजामध्ये आहे, प्रशासनामध्ये पण आहेत आणि त्या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये देखील आहेत. त्यांचाही आम्ही वेळोवेळी सल्ला त्या ठिकाणी घेत असतो. आणि कुठंतरी आपला आवाज थोडासा मोठा असल्यामुळं आपण बोललो म्हणजे आपण दम देतो असं पण समजण्याचं कारण नाही. एखादी गोष्ट ही समजून घ्यायची असेल तर आपण ती समजून पण घेण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त एकच भावना आहे की राज्यातला मराठवाडा, विदर्भ, खानदेश हा मागासलेला भाग देखील पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीने यावा. कोकण तिथला पण कायापालट त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हावा आणि एक सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं एक वातावरण सर्व समाजामध्ये आपल्याला पाहावयास मिळावं. आणि त्याकरता राज्यकर्ते म्हणून धोरणात्मक जे निर्णय घ्यायचे असतात ते धोरणात्मक निर्णय असे असले पाहिजे की त्याच्यामध्ये लोकांना त्रास होता कामा नये.